लेसनमध्ये आपण युक्लिडच्या फर्स्ट 4 पॉस्च्युलेट्सचा अभ्यास केला. जरा थांबा आणि त्यांच्यावर एक नजर टाका. तर मग आता युक्लिडच्या एलिमेंट्स या बुकमधील 5th आणि लास्ट पॉस्च्युलेट किंवा गृहीतकेकडे वळूया. मी तुम्हाला सांगते की थोडासा कॉम्प्लिकेट वाटेल, पण खरोखर तो कॉम्प्लिकेट नाहीये. 5th पॉस्च्युलेट असा आहे की जर एक स्ट्रेट लाईन 2 स्ट्रेट लाईन्सवर पडत असेल आणि सेम साईडला इंटिरियर अँगल्स किंवा अंतर्गत कोन बनवत असेल जे एकत्र घेतल्यावर 2 राईट अँगल्सपेक्षा कमी असेल, मग त्या 2 स्ट्रेट लाईन्स जर आपण इनडेफिनेटली पुढे वाढवल्या तर ज्या साईडवर सम ऑफ अँगल्स ही 2 राईट अँगल्सपेक्षा कमी आहे त्या तिथे मिळतात. हा पॉस्च्युलेट इतर 4 पॉस्च्युलेट्सपेक्षा क्लिअरली थोडासा कॉम्प्लेक्स वाटतो, पण तो नीट समजण्यासाठी आपण त्याला लाईन बाय लाईन ब्रेकडाऊन करूया. त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी ह्या पॉस्च्युलेटला रिफ्रेज करूया. समजा आपल्याकडे अशा 2 लाईन्स आहेत आणि थर्ड लाईन त्यांच्यावर पडते. ही थर्ड लाईन सिस्टमला 2 साइड्समध्ये डिवाइड करते. एक हा पार्ट जिथे 2 लाईन्स ह्या एकमेकींकडे बेंड होतात आणि दुसरा हा पार्ट जिथे 2 लाईन्स ह्या एकमेकींपासून दूर जातात. नंतर आपण जर ह्या लाईन्स एक्सटेंड केल्या तर आपल्याला दिसेल की ह्या एका बाजूला त्या कुठल्या तरी पॉइंटवर मिळतात. असं म्हणू शकतो की त्या ह्या साईडला मिळतात. तर थर्ड लाईन आपल्या इनिशियल लाईन्सवर पडल्यावर बनणारे अँगल्स हे इंटिरियर अँगल्स किंवा आंतरकोन असतील आणि ह्या दोन्ही अँगल्सची सम ह्या 2 राईट अँगल्सच्या समपेक्षा कमीच असेल. सिंपल वर्ड्समध्ये ह्या 2 अँगल्सची सम ही 180 डिग्रीजपेक्षा कमी असेल. नोट करा, युक्लिडने अँगल्स कम्पेअर करण्यासाठी 180 डिग्रीजचा वापर नव्हता केला. त्याऐवजी त्याने त्यांना किती राईट अँगल्स आहेत या मापनाने कम्पेअर केलं. त्याने असं का केलं? कारण पॉस्च्युलेट 4 मध्ये त्याने स्टेट केलं आहे की सर्व राईट अँगल्स म्हणजे काटकोन हे इक्वल असतात. त्यामुळे त्याला इतर अँगल्स मेजर आणि कम्पेअर करण्यासाठी राईट अँगल्सला युनिट म्हणून वापरण्याचा राईट मिळाला. हा पॉस्च्युलेट अजून क्लिअरली समजून घेण्याचा दुसरा मार्ग आहे का? आपण युक्लिडचा 5th पॉस्च्युलेट बघितला आणि अनक्लिअरली इतर ॲक्सियम्स आणि पॉस्च्युलेट्सच्या कम्पेअरमध्ये तो समजण्यास जरासा कॉम्प्लेक्स आहे. तर चला ह्याला समजण्याचा एक अल्टरनेट वे बघूया. याला इक्विव्हॅलंट व्हर्जन ऑफ युक्लिड्स 5th पॉस्च्युलेट असं म्हणतात. 1729 मध्ये स्कॉटिश मॅथमॅटिशियन जॉन प्लेफेअरने ह्या पॉस्च्युलेटचे अल्टरनेटिव्ह व्हर्जन दिले. ह्या व्हर्जनला प्लेफेअर ॲक्सियम म्हणूनही ओळखतात. ते असे स्टेट करते की प्रत्येक लाईन L साठी आणि L वर नसलेल्या पॉइंट P साठी P मधून जाणारी आणि L ला पॅरलल असणारी एक युनिक लाईन M असते. ह्या पॉस्च्युलेटला दुसऱ्या प्रकारे सांगायचं तर 2 डिस्टिंक्ट इंटरसेक्टिंग लाईन्स ह्या सेम लाईनला पॅरलल होऊ शकत नाहीत. हा ॲक्सियम समजण्यासाठी या एक्झाम्पलची मदत घेऊया. चला L1 आणि L2 या इंटरसेक्ट होणाऱ्या लाईन्सची एक पेअर घेऊया. इथे प्रत्येक लाईनला तिच्या रिस्पेक्टिव्ह पॅरलल लाईन्स आहेत. असं म्हणूया की लाईन M ही लाईन L1 ला पॅरलल आहे. आता लाईन M ही लाईन L2 ला पॅरलल होऊ शकत नाही, कारण जर आपण L2 आणि M ला एक्सटेंड केलं तर त्या इंटरसेक्ट होतील. म्हणूनच 2 इंटरसेक्टिंग लाईन्स ह्या सेम लाईनला पॅरलल होऊ शकत नाहीत. तर आपण बघू शकतो की इक्विव्हॅलंट व्हर्जन ऑफ 5th पॉस्च्युलेट बरोबर आहे. तर ह्या लेसनमध्ये आपण युक्लिडच्या 5th पॉस्च्युलेटची आणि त्याच्या अल्टरनेट व्हर्जनची स्टडी केली. ह्या लेसनमध्ये आपण ॲक्सियम्स, त्याच्या डेफिनेशन्स आणि पॉस्च्युलेट्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे असं एस्टॅब्लिश केलं. नेक्स्ट लेसनमध्ये आपण थिअरमवर नजर टाकूया आणि ॲक्सियम वापरून त्यांना प्रूव्ह करूया.